Today we discussing the problem number 5.3 on page number 83. In case given the problem three particle A, B and C each having mass m. इथे प्रॉब्लेम दिलेला आहे ए बी सी असे तीन पार्टिकल दिलेले आहेत आणि सायमल्टेनियसली फिगरमध्ये पण पहा. इथे ए आहे, इथे बी आहे आणि सी आहे आणि त्यांचं सर्वांचं सारखं मास आहे. या पार्टिकलचं एम आहे, याही पार्टिकलचं एम आणि सी पार्टिकलचंही एम मास आहे. Three particles A, B and C each having mass m are kept along a straight line. स्ट्रेट लाईनवर आहेत हे ॲज लाईक. या स्ट्रेट लाईनवर हे तीन पार्टिकल आहेत विथ लेंथ. आता लेंथ कशी आहे त्यामध्ये ए बी इज इक्वल टू एल आहे, म्हणजे हा एल आहे आणि बी सी इज इक्वल टू एल आहे, म्हणजे समान लेंथ आहे. आता तिसरा हे तीन पार्टिकल झाले. आता चौथा पार्टिकल कुठे आहे पाहूया. पार्टिकल फोर्थ पार्टिकल डी. आता तो स्ट्रेट लाईन मध्ये नाही आहे, इथे आहे. इज केप्ट ऑन द परपेंडिक्युलर. तो परपेंडिक्युलर आहे आणि त्याची पोझिशन कुठे आहे पहा. बाय सेक्टर ऑफ ए सी, म्हणजे ए सीचा मध्यभाग बाय सेक्टर ऑफ ए सी. बाय सेक्टर मीन्स मिडल पॉइंट, मध्यभाग. मग मध्यभाग कुठे येतो, इथे येतो, बी या ठिकाणी येतो. म्हणजेच असा डी पॉइंट घेतलेला आहे की तो परपेंडिक्युलर टू द बायसेक्टर ए सी ला आहे, म्हणजे हा 90 डिग्री आहे. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. म्हणून इथे काय म्हणलंय, फोर्थ पार्टिकल डी इज केप्ट ऑन परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ ए सी. ए सीचे दोन भाग केले ॲट अ डिस्टन्स एल, म्हणजे दोन्ही भाग समान एल केले फ्रॉम बी, आणि त्याला आपण बी पॉइंट म्हणलेला आहे. आता अशी सिच्युएशन असताना काय करायला सांगितलंय, डिटरमाइन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन डी. ऑन डी, डी वर पडणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती, एफ काढायचा आहे आपल्याला. कुणाचा, डी चा काढायचा आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे की आपल्याला ए बी आणि सी हे एका स्ट्रेट लाईन वरचे तीन पॉइंट दिले आहेत. त्यांचा मास सेम आहे, एम आहे. नंतर डी पॉइंट असा घेतलेला आहे की तो बायसेक्टर आहे टू द ए सी, आणि जिथे बायसेक्टर आहे तिथे बी आहे, म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू एल, आणि हा अँगल या ठिकाणी परपेंडिक्युलर. अशा टाईपची सिच्युएशन मिळालेली आहे. मग आता असं मिळाल्यानंतर, आता ही डायग्राम तुम्हाला अशी मिळाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आणखीन काय मिळतात. आता काय मिळतात आणखीन, आता इन केस जॉईन जर केला आपण, काय जॉईन करायचं आहे, डी ए जॉईन केला आपण, डी ए जॉईन, तर इथे एक ट्रायंगल मिळतो आपल्याला, आणि तो ट्रायंगल ए बी डी हा ट्रायंगल मिळतो. मग हे 90 डिग्री जर असेल
तर हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल आहे. तर मग बाकीचे राहिलेले दोन कोन कसे असतील हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. त्यापैकी एक कोन परपेंडिक्युलर आहे, राईट अँगल आहे, 90 डिग्री आहे. तर राहिलेले दोन कोन हे समान असतील. म्हणजे ते दोन 90 डिग्री दोघांनाही सारखं विभागून गेलेलं असेल. तर ते किती असेल? ते असेल 45 डिग्री. हा, इथे 45 डिग्री झालं. ॲज सिमिलरली, जसा हा ट्रायंगल काढलेला आहे तसाच आपण डीसी पण जॉईन करू शकतो. मग डीसी जॉईन केल्यानंतर या ठिकाणीही हे 90 डिग्री आहे. आता इथे एक ट्रायंगल मिळतो, तो कोणता मिळतो? बी सी डी हा ट्रायंगल मिळतो. आणि हा बी सी डी ट्रायंगल देखील राईट अँगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. आणि त्याचेही दोन जे अँगल असतील ते 45 डिग्रीचेच असतील. मग त्यानुसार आपल्याला आता त्यांच्या बाजू काढता येतील. म्हणजे कोणत्या बाजू? आता फॉर एक्झाम्पल आपण पहिला ट्रायंगल घेतलाय, इथे हा पहिला ट्रायंगल घेतला, इथे पहिल्या फिगर मधला काय घेतलं? ट्रायंगल ए बी डी. कुठे आहे ए बी डी? ए बी डी हा ट्रायंगल घेतला. मग पायथागोरस थेरमच्या साह्याने आपण ईडीची किंमत काढूया. या ईडीची किंमत काढायचं आहे, ईडी काढायचं आहे. तर इन केस पायथागोरस थेरम प्रमाणे आपण असं लिहू शकतो, एडी स्क्वेअर म्हणजे कर्ण वर्ग आहे, इज इक्वल टू ए बी स्क्वेअर बेस स्क्वेअर म्हणजेच पायाचा स्क्वेअर आणि ही परपेंडिक्युलर लाईन म्हणजे हाईट बी डी स्क्वेअर. म्हणजे पायथागोरस काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर आहे पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असा म्हटला जातो. मग ही उंची देखील एल आहे. म्हणजे इथे जसं एल आहे हे देखील एल आहे. म्हणजे बी डी इज ऑल्सो एल आहे, इथे दिलेला आहे. मग आता यानुसार यांच्या किमती ठेवल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा स्क्वेअर रूट घेतलं, ए डी इज इक्वल स्क्वेअर रूटमध्ये ए बी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. मग ए बी कुठे आहे? डायग्राममध्ये ए बी कुठे आहे? ए बी हे लेंथ एल आहे, ती एल स्क्वेअर. आणि बी डी हे आहे, तेही एल आहे, त्याचाही स्क्वेअर. दोघांचं काय होईल? बेरीज होईल, एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर 2एल स्क्वेअर. आता स्क्वेअर रूटच्या बाहेर जर घ्यायचं म्हणलं तर 2 हा काही निघत नाही आहे. √2 इंटू एल म्हणजे हे काय आलं? एडी आली, म्हणजे ही लांबी आलेली आहे. याच पद्धतीने आपल्याला ट्रायंगल दुसरा घ्यायचा आहे. आता दुसरा ट्रायंगल कोणता घेणार आपण? बोला कुठला? म्हणजे आता इथून इथे घेतलाय आपण, म्हणजे बी सी डी हा ट्रायंगल घेतला. मग तिथे देखील पायथागोरसचा थेरम आपल्याला अप्लाय करायचा आहे. पायथागोरसचा थेरम आपल्याला अप्लाय करायचा आहे. पहा इथे सेम मॅनरनी वरती डायग्राम नुसार बघा कसं तयार केलेलं आहे. टेक अ ट्रायंगल बी सी डी आणि त्याचा पायथागोरस थेरम प्रमाणे आपण काय केलेलं आहे? कर्ण कोणता आहे? डी सी स्क्वेअर इन रूट मध्ये किंवा इथे वरचा बी सी स्क्वेअर पाया बाजू वर्ग
BD square, height square, then take square root. We get CD is equal to, इन रूट मध्ये BC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आणि त्यांच्या किमती इथे दिलेल्या ह्या पुट अप केल्या आपण. रूट L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर is equal to in root 2L square and we get root 2 into L, that is CD. म्हणजे इथे आपल्याला AD and CD हे काय मिळाले, रूट 2L आणि हे पण रूट 2L अशा ह्या लांबी मिळालेल्या आहेत. आता हे आपलं जॉमेट्रिकल भाग झाल्यानंतर आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयक बघायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी काय लागतं हो, दोन मासेस आणि त्या दोघांमधला डिस्टन्स. मग आता कुणातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे, त्या दोघांमधलं डिस्टन्स आणि दोघांचे मासेस. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कडे जाऊया. आता हे गिवन इथे दिलं, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन डी. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन डी कसा पाहिजे, तर आपल्याला विचारलंय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन डी कुणाचा, ABC तीन पार्टिकलचा. म्हणून इथे आपल्याला त्यांचं व्हेक्टर सम घ्यायचं आहे. व्हेक्टर सम म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेगवेगळ्या ह्याच्यामधलं बिटवीन मधलं घ्यायचं आहे. तर आता इथे दिलेलं आहे, नाव ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन बिटवीन एडी मधला घ्यायचा आहे आपल्याला. एडी कुठे आहे डायग्राम मध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडे लिहून तयार आहे तर तो लक्षात घ्या कुठे आहे. आणि इथे पहा एकदा एडी हा काढायचा आहे आपल्याला. तर मग इथे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू ए लांबी एडी, तर हा आपल्याला ग्रॅव्हिटेशनल काढता आला. कॅपिटल जी इज कॉन्स्टंट, प्रत्येक पार्टिकलचं मास एम आहे, म्हणजे ए पार्टिकलचा मास एम आहे आणि डी पार्टिकलचाही मास एम आहे. दोघांमधलं डिस्टन्स काय आहे, दोघांमध्ये डिस्टन्स एडी स्क्वेअर, म्हणजेच आपण आत्ता काढलेलं एडी स्क्वेअर. एडीचं डिस्टन्स काय आहे, एडीचं डिस्टन्स रूट 2L आहे. मग 2 एल त्याचा होल स्क्वेअर आहे, एडी स्क्वेअर आहे इथे. मग आता इथे काय होईल, रूटच्या बाहेर 2 येईल आणि याचा स्क्वेअर होईल. म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू ए पार्टिकलचा आपल्याला हा मिळालेला आहे. काय मिळाला, GM स्क्वेअर डिवाइड बाय L स्क्वेअर. लक्षात राहील का. हा, आता याच पद्धतीनं आपल्याला नाउ सिमिलरली टू फाइंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन बिटवीन कोणामधलं काढायचं आहे, CD. आता CDचंही उत्तर तुम्ही सांगू शकताय, कोण सांगेल बरं. CD एडीचं तुम्ही आत्ता काढलेलं आहे, काय काढलंय, GM स्क्वेअर अपॉन 2L स्क्वेअर आहे. तर आता आपण CDचं बघूया नेक्स्ट पेजवर. CD काय म्हणतोय बघा इथे. CD द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू C. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू ए काढलं, तर सेम मॅनर GMM अपॉन CD स्क्वेअर इज इक्वल टू GM चा स्क्वेअर आणि CD ची किंमत रूट 2L. L हा बाहेर आहे, इथे आतमध्ये वाटतो, बाहेर ठेवा. म्हणजेच एक मिनिट,
थोडस इथे गडबड वाटते. √2l पाहिजे होता आणि पुढची पण थोडीशी चूक झाली आहे. तुम्ही त्याला एल स्क्वेअर करा, एल स्क्वेअर करा, करेक्शन करा तेवढं. जी एन स्क्वेअर अपॉन √2l स्क्वेअर पाहिजे, तेवढं करेक्शन करा. नेक्स्ट थिंग ऑल्सो वी डिटरमाइनिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलॉंग बीडी काढायचं आहे. बीडी काढायचं आहे. बीडीचं कसं काढणार? सेम वे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू बी, जसं ए च काढलं, जसं सी च काढलंय, तसं बी च काढायचं आहे. आणि इथे थोडासा फरक येतो. आता बी डी ची किंमत काय? एल आहे. आतापर्यंत एडी सीडीची लेंथ आपण √2l असं काढलं होतं आणि याचा स्क्वेअर असल्यानंतर या ठिकाणी थोडस इथे बदल करायचा आहे तुम्हाला. हा रूट काढून टाकायचा आहे, 2l स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजे इथे ह्या स्क्वेअरच आहे असं समजावं लागेल, कंसाचा. तेवढं करेक्शन करा. म्हणजे जसं इक्वेशन ए काढलाय तसंच हा असेल आणि हेही असेल. तर आपण इथे आता 3 ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस काढलेले आहेत. मग आता पुढचे स्टेप, नाव टू फाइंड टोटल हॉरिझॉन्टल फोर्स ऑन डी. आता हॉरिझॉन्टल फोर्स ऑन डी वर काढायचा आहे. हॉरिझॉन्टल फोर्स ए चा काढलेला आहे, सी चा काढलेला आहे आणि डी चा काढलेला आहे. बघा, लक्षात ठेवा, आपण हॉरिझॉन्टल फोर्स ए सी डी विथ ए बी सी या तिन्हीचा काढलेला आहे, विथ डी वर काढलेला आहे. मग टोटल आता एकत्र काढायचा आहे. एकदाच ऍट अ टाइम त्यांचा फोर्स कसा अवलंब होतो तो काढायचा आहे. मग टोटल फोर्स काढताना आपण जे किमती काढलेल्या आहेत, ह्या किमती इक्वेशन नंबर 1 पासून, किंवा ही किंमत असेल, या ठिकाणची ही किंमत असेल आणि ही किंमत असेल, या ठिकाणची असेल. म्हणजे ही ए ची किंमत असेल, ए पासून काढलेली ही पहिली किंमत असेल आणि हे सी पासून काढलेली असेल. थोडंसं इथे आपल्याला करेक्शन करायला सांगितले मी, हे असं करेक्शन करा. आणि त्यानंतर बी या ठिकाणचं हे इथे आलं. आता या ठिकाणी थोडं आणखीन एक ऍडिशनल केलंय. पहा काय केलंय. आता हे ए या ठिकाणी, म्हणजे हा डी पॉइंट असेल, हा ए पॉइंट, आणि या ठिकाणचा 45 डिग्री दाखवलेला हा कॉस 45 डिग्री घेतलेला आहे. आणि तसंच या सी या ठिकाणी हे सी च देखील 45 डिग्री इथे घेतलेला आहे. आणि बी या ठिकाणी 90 डिग्री आहे, म्हणून इथे कॉस 90 घेतलेला आहे. लक्षात आलं का थोडस? तर हे अँगल कुठून घेतलेले आहेत? कॉस 45 हे अँगल पहिल्यामध्ये इथे तयार झालेला आहे आणि दुसऱ्यामध्ये इथे तयार झालेला हा घेतलेला आहे आपण. आणि 90 डिग्री हे इथे घेतलेला आहे बी या ठिकाणचा. आता आणखीन एक, या ठिकाणी युनिट वेक्टर घेतलेले आहेत. अलॉंग हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिसला युनिट वेक्टर आय असतात. मग आता इन केस 90 डिग्री या ठिकाणी युनिट वेक्टर आय घेतलेला आहे, म्हणजे तो बी या ठिकाणी आहे. बी या ठिकाणी हा ए पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, आणि
सी या ठिकाणी ही युनिट वेक्टर आय घेतलेला आहे. हा भाग पॉझिटिव्हचा आहे, हे ओरिजिन समजलं. तर हा निगेटिव्हचा समजला, तर हा निगेटिव्ह घेतलेला आहे. तर हा निगेटिव्ह काय घेतला असेल, तर इथला हा या झिरोच्या या बाजूला आहे, डाव्या बाजूला असल्यामुळं कुणाचा तरी आवाज येतोय मध्ये, कुणाचा तरी आवाज येतो मध्ये थोडस. हा, तर हे मायनस या कारणाने घेतलं. मग आता कॉस 90 ची किंमत काय, 0. म्हणजे ही टर्म 0 बनली. मग बाकीचे इन केस हे मायनस, हा मायनस असल्यामुळे इथे मायनसचं, आणि हे किंमत कॉस 45 ची किंमत 1/√2, आणि याही कॉस 45 ची किंमत 1/√2, अशा टाईपचं हे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच इन केस टोटली या दोघांची जर बेरीज घेतली तर किती होईल बरं. कुणाचा तरी आवाज येतो मध्ये, टीव्ही चालू आहे, बंद करा. ही किंमत मायनस आहे आणि ही किंमत प्लस आहे. सेम क्वांटिटी आहे, सेम मॅग्नेट्यूड आहे, म्हणून मायनस प्लस इक्वल टू 0. म्हणजे इथे काय सांगायचं आहे, द टोटल हॉरिझॉन्टल फोर्स ऑन डी इज किती, 0 आहे. फोर्स अप्लाय होत नाही, फोर्स अप्लाय होत नाही. मग आता दुसरं कंडिशन इथे, नाव टू फाइंड टोटल व्हर्टिकल फोर्स ऑन डी. आता आपण व्हर्टिकली विचार करूया. आता आपण हॉरिझॉन्टली विचार केला, आता व्हर्टिकली. व्हर्टिकली ही सेम वे. आता खाली हॉरिझॉन्टल ज्यावेळेस म्हणलं त्यावेळेस युनिट वेक्टर काय होता हो, युनिट वेक्टर आय होता. आता व्हर्टिकल म्हणलं तर काय असेल, म्हणजे हे एक्स ॲक्सिस असेल आणि हे वाय ॲक्सिस असेल. एक्स ॲक्सिसला आपण युनिट वेक्टर आय घेतो, आता वाय ॲक्सिसला आपण जे घेत असतो. मग त्याचा विचार करूया. इन केस तर टोटल व्हर्टिकल फोर्स ऑन डी, टोटल व्हर्टिकल फोर्स ऑन डी वर बेरीज करतोय आपण. सेम वे इन केस, आता डी कुठे आहे, इथे आहे, आणि हे असे आहेत पॉइंट. जर का हे एक्स ॲक्सिस आणि हे वाय ॲक्सिस, डी पॉइंट जर इथे राहिला असता तर हे युनिट वेक्टर, जे हे युनिट वेक्टर प्लस राहिलं असतं, प्लस राहिलं असतं. मात्र इथे असे आहेत पॉइंट डाऊनवर्ड डायरेक्शनने, म्हणजे जे ची किंमत काय होईल, हे जे निगेटिव्ह असेल, इथे युनिट वेक्टर जे निगेटिव्ह असेल, आणि इथलाही निगेटिव्ह वेक्टर जे हे कसे असतील, निगेटिव्ह मध्ये असतील. का तर ते डाऊनवर्ड डायरेक्शनने आहेत. म्हणून म्हणून वरचा जसा एक्सप्रेशन घेतलेला आहे, सेम वे हिअर गिवन gm² अपॉन 2l² कॉस 45 डिग्री माहिती आहे आपल्याला, युनिट वेक्टर मायनस जे प्लस बी या ठिकाणचा पॉइंट gm² अपॉन l² युनिट वेक्टर मायनस जे, आणि सी या ठिकाणचाही jm² अपॉन 2l² कॉस 45 इंटू मायनस युनिट वेक्टर जे. आता यांचं रिअरेंज करूया या ठिकाणी. आता तर मग कॉस 45 ची किंमत आहे किती आहे, 1/2. इथे 1/2 ठेवला आणि त्यांचा रिअरेंज केला. पुढे पहा,
रिअरेंज केल्यानंतर दोन क्वांटिटी सेम आलेले आहेत आणि त्या दोन क्वांटिटी सेमचं काय होईल इथे बघा, इथे ही एक क्वांटिटी, ही एक क्वांटिटी, जी एम स्क्वेअर आहे दोन्हीकडेही, 2l² आहे इंटू 1/√2 आहे आणि -j आहे, म्हणजे त्यांची बेरीज होईल. इथे 2 आला आणि त्यांच्या छेदस्थानी 2 आहे, हा 2 तो कॉमन येतो आणि √2 हा √2 असतो, म्हणजे इथे त्यांची बेरीज झाली, हे 2 कॅन्सल झालं थोडक्यात. आणि ही किंमत ॲज इट इज इथे आली. मग आता या स्टेपला काय राहिलं, तर या स्टेपला कटून काय राहिलं, तर मायनस युनिट वेक्टर जे GM² √2l² आणि दुसऱ्यामध्ये ही मायनस युनिट वेक्टर जे कॅपिटल GM²/l². मग आता इथे काय केलं आपण, तर GM²/l² हे कॉमन घेतलं. या ठिकाणी आपण कॉमन घेतलेलं आहे, ही किंमत कॉमन घेतलेली आहे आणि -j हे देखील कॉमन घेतलेलं आहे. आणि कंसात काय राहिला, तर फर्स्ट टर्म मधला 1/√2 एक राहिला आणि या ठिकाणचा 1 राहिला. यांचा आपण रिलेशन घेऊन इथे पुटअप करू शकतो किंवा हेच उत्तर म्हणू शकतो. म्हणजेच हिअर युनिट वेक्टर जे shows that the net force is directed along BD, म्हणजे BD मार्गाने त्याच्यावर फोर्स, नेट फोर्स इतका आहे असं आपण सांगू शकतो. ॲज लाईक अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम तुम्ही परत सॉल्व करून घ्या आणि असे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ड एक्झाम्पल प्रत्येक आर्टिकलला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्ही सॉल्व करत चला.